ज्यावेळी आपलं कॅल्शियम आपण बंद केलं होतं, विषय असा झाला, नंतर मला ते जाणवलं गेलं का ते आपली एक गाय गाव म्हणजे एक 22 ते 25 लिटरची गाय. त्याच्यानंतर मी त्याचा सर्वे केल्यानंतर बुवा मला ते जाणवलं बुवा आपण मिल्ट्रीमध्ये कॅल्शियम गायांची जी हाडांची झीज ती कमतरता झालेली आहे त्यांची शरीराची पूर्ण. आणि झाल्यानंतर मग शरीर आपण दिलं नाही म्हणून झालेली. डॉक्टर म्हणले ते कॅल्शियम मिल्ट्री म्हणलं पहिले होतं पण आता मी थोडंसं बंद केले. ते म्हणले आपल्याला ते द्यावं लागेल. पीएससी कंपनीचे फॅक्टरी आणलेले केंड आपण ते आपण चालू केलेले. आणि मिनरल मिक्सचर पावडर ती आपली कंटिन्यू गुरांच्या आहारामध्ये आहेच. त्याच्यामुळे आपला एक फायदा असा झाला की दूध पण कंटिन्युटी राहतं आणि गुरांची जी काही हाडाची झीज ती भरून निघते. म्हणजे ज्याला तो धंदा करायचा, ज्याला खरोखर त्यांनी हे वापरलं पाहिजे. यावेळी आपलं कॅल्शियम द्यायचं ना, समजा कॅल्शियम द्यायचं 100 ml 5 लिटर गायला द्यायचं किंवा 10 गायला द्यायचं. त्याची क्वांटिटी आपल्याला माहिती पाहिजे. 10 लिटरच्या गायला जर तुम्ही 100च दिलं आणि 20 लिटरच्या गायला जर 100च दिलं तर 20 लिटरच्या गायला ते काम करणार नाही. 20 लिटरला त्याची सर्व केला पाहिजे. 20 लिटरला आपण 200 दिलं पाहिजे. आणि तुमची पावडर समजा 100 ग्रॅम द्यायची तर 5 लिटरच्या गायला तुम्हाला 100 ग्रॅम द्या, 100च द्या. पण ती 20 लिटर देते तिला 100 ग्रॅम देऊ नका, तिला तुम्ही 200 ग्रॅम द्या. कारण तिची दुधाची क्षमता जी असेल आणि हाडाची जी झालेली आणि दुधाची क्षमता आहे तिला 200 ml मिक्सचर गेलंच पाहिजे. आणि तुमचं कॅल्शियम पण 200 ml गेलं पाहिजे. आणि मी 6-7-5 लिटर दूध द्या, त्याला 100 ml तुम्ही दिलं तरी चालतंय. मिनरल मिक्सचर पावडर ही कंटिन्यू तुमची गोठ्यात पाहिजे ना.